पंतप्रधान नरेंद्र मोदीचा लक्षद्वीपचा दौरा, त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या पर्यटनाचा आनंद आणि त्यानंतर त्यावर मालदीवच्या मंत्र्यांच्या अवमानजनक प्रतिक्रिया वरवर सरळ दिसत असलं तरी या गोष्टीमुळे मालदीव आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता जास्त आहे. कारण मालदीवच्या मंत्र्यांनी लक्षद्वीप आणि भारतीय पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्यानंतर भारतात सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव्ज हा ट्रेंड सुरू झाला आहे आणि त्याचवेळी हजारो भारतीयांनी मालदीवमध्ये केलेलं बुकिंग कॅन्सल केलं. विमान कंपन्यांनाही त्याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय, कारण मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा भारतीय पर्यटकांचा आहे. गेल्या वर्षापर्यंत मालदीवची गणना भारताच्या चांगल्या मित्रांमध्ये होत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मोहम्मद मोइझू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे बिघडू लागले होते. मात्र नुकत्याच घडलेल्या या प्रकरणामुळे भारतातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊ. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. 2 जानेवारीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला पोहोचले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये ते समुद्रकिनारी फिरताना दिसत आहेत. ही छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं भारतीय पर्यटकांना आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी व लक्षद्वीपवर वक्तव्य करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतातील जनतेने आक्षेप घेत मालदीववर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू केल्यावर मालदीवच्या सरकारने टीका करणाऱ्या 3 मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण नेमकं त्याचमुळे आता मालदीवची कोंडी होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणादरम्यान असा प्रश्न उपस्थित होत आहे की भारतीयांनी बहिष्कार टाकलेल्या मालदीवचा या बेटाच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल. दरवर्षी किती लोक या देशात येतात. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 पर्यंत सुमारे 2,09,198 भारतीय पर्यटक या बेटावर पोहोचले होते. यापूर्वी 2022 मध्ये 2,41,000 भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती. 2021 मध्ये 2,91,000 आणि 2020 मध्ये कोरोना महामारी असूनही 63,000 भारतीयांनी मालदीवला भेट दिली होती. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 पर्यंत या बेटावर एकूण 17,57,939 पर्यटक आले होते. यामध्ये सर्वाधिक पर्यटक भारतीय होते. भारतीयानंतर रशिया आणि चीनमधून सर्वाधिक लोक आले होते. 2021 मध्ये या बेटाला पर्यटनातून सुमारे 3.49 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळाला. यावरून या देशासाठी पर्यटन उद्योग किती महत्त्वाचा आहे याचा अंदाजही तुम्ही लावू शकता. मालदीवच्या GDP पैकी 56% भाग पर्यटनातून येतो. अशा परिस्थितीत भारत आणि मालदीव यांच्यात सुरू असलेल्या या वादानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार घातला तर या बेटाच्या सुमारे 2 लाख पर्यटकांचे नुकसान होणार आहे, यात काही शंकाच नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.